नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणत असतो की काही संबंध नसताना उगाच मेहनत करायची काही गरज नाही. तर सायलीला मोठा प्रश्न पडलेला असतो की हे अर्जुन सर असं का म्हणताय. अर्जुन तिला म्हणत असतो की तुमचा माझ्याशी काहीही संबंध नाही, शेवटी मी कोण आहे तुमचा? कुणीच नाही आहे मी तुमचा. 5 महिन्यांनी तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि तुम्ही जाल तुमच्या आश्रमात. पण तुम्ही काळजी करू नका, कारण तोपर्यंत तुम्हाला तुमचा आश्रम परत भेटला असेल. सायली म्हणते की हो सर, ते तर मला माहिती आहे, परंतु तुम्ही असे तुटक का वागताय माझ्याशी? आणि मी तुमची काही कामं करायची नाही का? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, कारण तुम्ही कामं करता म्हणून मला सवय लागली आहे. आणि तुमचं काय, तुम्ही 1 वर्ष झाल्यानंतर हसत हसत निघून जाल. पण तुमची सगळी माणसं तर आश्रमातच आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही मला अशा सवयी लावून दिल्या तर मला सवय लागत जातील. आणि तेच मला नको आहे. खरं तर अर्जुनला सायलीवर प्रेम झालेलं असतं, परंतु सायलीच्या मनात आपल्याबद्दल काहीच नाही आहे. तिला फक्त तिचा आश्रम जास्त महत्त्वाचा आहे. या गोष्टीने अर्जुनला थोडं दुःख झालेलं असतं. तर इकडे सुमन ही रविराजला विचारत असते की भाऊजी, तुम्ही या दिवाळीमध्ये काय फराळ खाणार आहे? म्हणजे मी सर्वजणांना विचारले, सर्वांच्या आवडीचा फराळ मी यावेळी बनवणार आहे. तर सुमन प्रियाला देखील विचारते की प्रिया, तू काय खाणार आहेस? तर आता प्रियाला मोठा प्रश्न पडलेला असतो, नक्की लहानपणी तन्वीला कुठला फराळ आवडायचा. परंतु तेवढ्यातच सुमन सांगते की अगं तन्वी, मी कसं काय विसरले, तुला तर म्हैसूर पाक जास्त आवडतो ना. त्यावर प्रिया म्हणते की हो, मला म्हैसूर पाक खूप आवडतो. सुमन रविराजला म्हणते की भाऊजी, यावर्षी सुद्धा दिवाळीचं आपलं फराळाचं ताट सुभेदारांना जाईल ना? नाही, म्हणजे प्रतिमा वहिनी दरवर्षी त्यांनी बनवलेला फराळ पूर्णाजींना देऊन यायच्या, आणि अगदी मागच्या वर्षापर्यंत सुद्धा मी केलेला फराळ तुम्ही सुभेदारांच्या घरी पोचवत होता. सुमन म्हणत असते की दिवाळीचा पहिला दिवस सुद्धा प्रतिमाच्या हातचं फराळाचं खाऊनच सुभेदारांच्या घरी दिवाळी साजरी होते. मग त्यांचं फराळ मी बनवायला घेऊ का? परंतु रविराज तिथून निघून जातो. तो काहीही बोलत नाही आणि काही रिॲक्टही करत नाही. सुमन प्रियाला सुद्धा म्हणत असते की आपल्याकडून सुभेदारांना फराळाचं ताट जायला हवं की नाही. प्रिया म्हणते की हो, मग प्रश्नच नाही आहे. तर इकडे रूममध्ये अर्जुन स्वतः त्याचे कपडे इस्त्रीसाठी देत असतो. त्यावर सायली म्हणत असते की सर, अहो मी देते ना, तुम्ही का करताय हे सर्व? तर अर्जुन म्हणतो की नाही, 5 महिन्यानंतर तुम्ही तर निघून जाल ना, त्यामुळे त्याची तयारी मी आत्तापासूनच करतोय. सायलीला समजलेलं असतं की अर्जुनचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. ती विचारते की काय झालंय सर तुम्हाला? आणि तुम्ही एवढे का चिडलायत? कुसुमताई तुमच्याशी असं बोलली म्हणून तुम्ही चिडलाय का? हे बघा, तुम्हाला जर कुसुमताईचं वाईट वाटलं असेल तर मी तुमची माफी मागते, असं म्हणून सायली कान पकडून अर्जुनची माफी मागत असते. तर अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की यांना खरं तर कळलंच नाही आहे की मी यांच्यावर का चिडलोय ते. पण आता सांगू तरी कसं? अर्जुन ते कपडे घेतो आणि तिथून जायला लागतो. तेव्हा सायली म्हणते की अहो कुसुमताईला हे माहीतच नाही आहे की तुम्ही माझ्यासाठी किती खास आहात ते. अर्जुनला थोडं बरं वाटतं आणि अर्जुन थांबतो. सायली म्हणते की कुसुमताई तुम्हाला ओळखत नाही आहे सर, परंतु मी तुम्हाला आता चांगलंच ओळखायला लागली आहे. आणि माझ्या मनात तुमची जागा खूप वरती आहे. तुम्ही मधुभाऊंना सोडवणार आहात हे तर खूप झालं, परंतु तुम्ही माणूस म्हणून सुद्धा खूप चांगले आहात. आणि ते तुम्ही सतत मला दाखवून देत असतात. आणि आजचंच बघा, आज कुसुमताईने तुमची कॉलर धरली होती. आणि जर दुसरा एखादा असता तर कधीच चिडला असता, परंतु तुम्ही तुमची चूक नसतानाही शांत राहिलात. तुम्ही कुसुमताईच्या वयाचा आणि आमच्या नात्याचा मान ठेवलाय. सर, तुम्ही मला नेहमी म्हणत असता की मी खूप युनिक आहे, परंतु तसं नाही आहे सर. खरं तर युनिक तुम्ही आहात. अर्जुनला आता खूप छान छान वाटत असतं, त्याच्या मनामध्ये अगदी लड्डू फुटत असतात आणि तो आरशामध्ये बघून स्वतःशीच हसत असतो. सायली पुढे म्हणते की आणि 5 महिन्यानंतर जे व्हायचंय ते होईलच, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे नाव माझ्या मनावर कायमचं कोरलेलं राहील. हे बघून आता अर्जुन आता सायलीकडे बघायला लागतो. सायली अर्जुनसोबत इतकं छान वागत असते, इतकं त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलत असते. अर्जुन मात्र सायलीकडेच बघायला लागतो. सायली अर्जुनला म्हणत असते की सर, तुम्ही माझ्याशी असं तुटक तुटक नका हो वागत जाऊ, कारण तुम्ही असं वागायला लागले की मग मलाही त्रास होतो. सायली अर्जुनला म्हणते की आणा बरं ते शर्ट्स माझ्याकडे. आणि मग आता अर्जुन सायलीकडे ते शर्ट देतो. तर शर्ट घेताना सायलीचा हात हा अर्जुनच्या हाताला लागलेला असतो, त्यामुळे हाताकडे बघत बघत अर्जुन आरशामध्ये बघत असतो. आणि सायली आपल्याबद्दल इतका छान विचार करते आणि आपलं नाव तिच्या मनावर कायमचं कोरलेलं असणार आहे,
या भावनेनं तो खूपच सुखावलेला असतो. तर इकडे सुमन ही प्रियाच्या रूममध्ये आलेली असते आणि ती प्रियाला म्हणते की यावर्षी जर आपल्याला दिवाळी छान करायची असेल आणि तुला वाटत असेल की भाऊजींची दिवाळी यावेळी छान व्हावी, तर मला असं वाटतं की फराळ तू तुझ्या हाताने बनवावं. म्हणजे तुझ्या हाताला प्रतिमा वहिनीची चव असेलच ना. आणि जर तू बनवलेला फराळ आपण जर पूर्ण आईंकडे पाठवला तर त्यांना किती आनंद होईल याचाही एकदा विचार कर. नागराज हे सर्व ऐकत असतो, परंतु प्रियाला फराळ बनवायचं आहे म्हटल्यावर प्रियाला आता सुमनचा खूपच राग यायला लागतो आणि ती म्हणत असते की आता ह्या बावळट बाईसाठी मी चिवडा आणि लाडू बनवत बसायचेत का? आणि ते करंजांवर डिझाईन तरी कसं करतात मला तर काहीच माहीत नाही आहे. सुमन प्रियाला म्हणते की तन्वी बाळा करशील ना, कारण तू जर फराळ बनवलं तर इतक्या दिवसांनी प्रतिमा वहिनीच घरामध्ये फराळ बनवते असं वाटेल. प्रिया म्हणते की अगं सुमन काकू तू अजिबात काळजी करू नको, फराळ मी बनवेल. खरं तर प्रियाला फराळही बनवता येत नसतो, परंतु आता तिला तिची इज्जत वाजवायची असते त्यामुळे ती हा म्हणत असते. सुमन गेल्यानंतर नागराज तिथे येतो आणि प्रियाची मज्जा घेत असतो. तो म्हणत असतो की काय गं तुला रवा आणि बेसनामधला तर फरक कळतोच ना. शंकरपाळ्यांना आकार कसा देता हे माहिती आहे आणि एकतारी पाक आणि वाजवायची तारी यातला फरक तर तुला चांगलाच माहीत असेल. प्रिया म्हणते की आधीच तुमची बायको माझं डोकं खातीये ते पुरेसं नाही आहे का, आणि एक सांगते मला हे फराळ वगैरे बनवायला अजिबात जमणार नाही आहे. नागराज म्हणतो की मग काय जमतं तुला, फक्त हादडायला जमतं का? अगं प्रतिमा वहिनींची मुलगी आहेस असा एक तरी गुण दाखव ना. प्रिया म्हणते की मला ना प्रतिमा प्रतिमा हे नाव ऐकून ना आता कंटाळा आलाय. असेल तुमची वहिनी कुठे बसलेली तर शोधून आणा तिला आणि बनवायला सांगा फराळ, मला कशाला सांगताय. नागराज म्हणतो की अगं दादाने तिला शोधायला नको म्हणून तर आपण हा घाट घालतोय ना. एक काम कर, मोबाईलवरती रेसिपी शोध ना आणि त्यातून बनवायला शिक आणि मग तुझ्या खोट्या बापाला आणि खोट्या आजीला तुझ्या आजचं खरं फराळ खाऊ घाल. नागराज म्हणतो की तुला हे करावंच लागेल, कारण तन्वी असल्याचा एक तरी गुणधर्म दाखव तू, नाहीतर आपण गोत्यात येऊ. त्यामुळे आता प्रियाला नाईलाजाने फराळ बनवायचं असतं. प्रिया आता वैतागून गेलेली असते, कारण चिरोट्यांचा ची कुठला हाही तिला माहीत नसतो. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य घराच्या बाहेर बसलेले असतात, मोकळ्या हवेत बसलेले असतात. अर्जुन म्हणतो की वा आजचं वातावरण किती छान आहे, मूडसुद्धा अगदी फ्रेश आहे. तर चैतन्य म्हणतो की तुझ्या मूडचं तू मला नको सांगूस, कारण मी तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको नाही आहे. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यांचं नाव माझ्या मनावर आणि हृदयावर दोन्हीकडे कोरलं गेलं आहे आणि आता त्यांचं नाव माझ्या हृदयावर कोणीही हलवू शकत नाही. चैतन्य म्हणतो की बापरे अर्जुन, हे सर्व तू बोलतोयस आणि तेही सायलीबद्दल, खरंच मला तर विश्वासच बसत नाहीये. अर्जुन म्हणतो की थांब एक मिनिट, हे सर्व त्या बोलल्या आहेत आणि तेही फक्त माझ्यासाठी. चैतन्य विचारतो की बरं अर्जुन, तू सायलीला पाडव्याचं काय गिफ्ट देणार आहेस? अर्जुन म्हणतो की आता मी काय गिफ्ट देऊ, मम्मी बघेल ना काय करायचं ते. चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे मला माहिती आहे तुमचा पहिला खोटा पाडवा आहे, परंतु दिवाळसण असतो, तुला तिला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावंच लागेल. अर्जुनला आता समजलेलं असतं की सायलीला नक्की काय गिफ्ट द्यायचं आहे ते. खरं तर सायलीला रडताना त्याने बघितलेलं असतं आणि तिची आश्रमामध्ये जाण्याची किती इच्छा आहे आणि मधुभाऊंना भेटण्याची किती इच्छा आहे हे त्याला माहीत असतं. अर्जुन चैतन्याला सांगतो की मला माहिती आहे की मधुभाऊंना आपण एका दिवसासाठी कोर्टाची परवानगी घेऊन सोडूयात आणि सायलींनी मधुभाऊंसोबत दिवाळी साजरी करायची हेच माझ्याकडून त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. चैतन्य म्हणतो की बापरे वा वा जावई बापू वा. तर इकडे सर्वजण बसलेले असतात, चहा वगैरे घेतात आणि मग दिवाळीत काय काय करायचं आहे सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात. अस्मिता म्हणत असते की अर्जुन आणि अश्विन तुम्हाला दोघांना भाऊबीजेसाठी मला चांगलं गिफ्ट द्यायचं आहे. मी ऑनलाईन लिंक तुम्हाला पाठवते, तुम्ही ते ऑर्डर करून द्या आणि तुम्ही काही ऑर्डर करा त्यातलं, मला काही प्रॉब्लेम नाही. तर अर्जुन आणि अश्विन तिला म्हणतात की हो अस्मिताई, तू सांगेल तसं आम्ही करू, तुला घे ना तुला काय घ्यायचं ते आणि पेमेंटही तूच कर, आमचा तर काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वजण हसत असतात. पूर्णाजी म्हणत असते की अरे भाऊबीजेला तरी तिला असं नका करू. कल्पना म्हणते की बरं ऐका, खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज आपल्याला साफसफाई करायची. आता साफसफाईचं नाव ऐकल्यावर सर्वजण हसायला लागतात. सायली विचारते की साफसफाई का बरं, म्हणजे साफसफाईचं नाव घेतल्यावर सर्व एवढेजण खुश का आहेत? कल्पना म्हणते की अगं साफसफाई म्हणजे नेहमीचीच, म्हणजे सगळ्या काही खोल्या साफ करायच्या व्यवस्थित, कपाटातली सगळी सामानं लावून ठेवायची. सायली म्हणते की ठीक आहे, मग मी आजच आमची खोली साफ करायला घेते. अश्विन म्हणतो की कहाणी में एक ट्विस्ट आहे. खरं तर खोली ही आपापली नाही साफ करायची, एकमेकांची साफ करायची. आणि सगळे मिळून हे डिसाईड करतात की आज कोण कोणाची खोली साफ करणार आहे. सायली म्हणते की पण असं का बरं, आपापल्या खोल्या का नाही साफ करायच्या, एकमेकांच्या का करायच्या?
कल्पना म्हणते की अगं स्वतःची कामं तर आपण नेहमी करतच असतो, परंतु आपण जेव्हा एकमेकांची कामं करतो ना तेव्हा एकमेकांविषयी प्रेमही तितकंच वाढतं आणि जबाबदारीची जाणीवही होते आणि फक्त आपल्या रूमवरून नाही तर सगळ्या घरावरून हात फिरतो. सायलीला सुद्धा ही कल्पना खूपच आवडते आणि ती खूपच खुश होते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली म्हणते की आपली खोली साफ करायची राहिली असेल, मी पटकन जाऊन साफ करते. प्रताप म्हणतो की अक्का कशाला, कल्पनाने घेतली ती जबाबदारी. अर्जुन आणि सायली आता घाबरलेले असतात. सायली म्हणते की जर डायरी त्यांनी बघितली तर. अर्जुन म्हणत असतो की लाल फाईलवर जर मम्माचं लक्ष गेलं तर. सायली विचारते की त्या लाल फाईलमध्ये असं काय की तुम्हाला एवढं टेन्शन आलंय. तेव्हा अर्जुन सांगतो की आपले कॉन्ट्रॅक्टचे पेपर आहे. तर अर्जुन आणि सायली पटकन वरती येतात. तर अस्मिताच्या हातामध्ये ती डायरी असते आणि कल्पनाच्या हातामध्ये ती लाल कलरची फाईल असते. त्यामुळे अर्जुन आणि सायली आता दोघंही घाबरलेले असतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.